अगं बाई सौरभ, तुम्ही असे अचानक आलात? बसा ना, बसा. बाबा कसे आहेत? बरे आहेत आता. रोजचं जेवण द्यायला सांगितलं डॉक्टरांनी. गौरी कुठे आहे? गौरी ना, येईल ती थोड्या वेळात. बरं मला सांगा, तुम्ही नाश्ता केलात का? हो केला ना मी. पण गौरी काय खाल्लं? दूध आणि कॉर्नफ्लेक्स. अहो काय हे असलं खाणं अंगाला लागतं का? हा, त्याला ना चव न ढव. थांबा, मी तुमच्यासाठी ना पोहे करून आणते. तुम्हाला आवडतात ना? आई थँक्यू, पण पोहे नको मला. फक्त गौरी किती वेळात येणार आहे माहितीये का तुम्हाला? आता काही सांगता येतंय का? तुम्ही आजकालची मुलं सांगितलेल्या वेळेला येता का कधी? बरं गौरी असेल तरच खाणार आहात का? मी केलेलं आवडतं ना तुम्हाला? मग आणि आता तुम्ही खाणं पिणं व्यवस्थित केलं पाहिजे. अहो किती दगदग होते तुमची. ताकद नको का यायला? आता चांगलं भरपूर खाल्लं पाहिजे तुम्ही. आई पण रामाशयमधून डबा येतो व्यवस्थित. तरी पण दूध आणि कॉर्नफ्लेक्स खाऊन आलात ना तुम्ही? बरं तिकडे बाबांकडे आहे ना कोणीतरी? म्हणजे तुमची जायची घाई नाहीये ना? नाही नाही नाही, जायची घाई अजिबातच नाहीये. फक्त गौरी. अहो म्हणून तर म्हणतेय, बसा जरा निवांत. तसंही या धावपळीत तुम्हाला निवांत वेळ असा मिळतच नसेल. आई तुम्ही विषय का बदलताय? आणि गौरी कुठे आहे नक्की? गौरी हा ती ना तिच्या मैत्रिणीबरोबर जरा बाहेर गेलीये. कोण मैत्रीण? मयुरी. मयुरी नाही का ती नाई काळीत राहते, तिच्या बरोबर. अच्छा अच्छा, नाही काळीत राहते ती मयुरी का? हां. बर बर. हा सौरभ बोल. गौरी कुठेस तू? रामाश्रयवर. का झालं? काही अर्जंट आहे का? नाही काय अर्जंट काही नाहीये. तू किती वेळात येणार आहेस परत? नाही माहित नाही मला, पण असं का विचारतोयस? नाही काय नाही, मी तुला करतो फोन नंतर. बाय. ओके. मयुरी तिथे रामाश्रयमध्ये होती का मयुरीला घेऊन गौरी रामाश्रयमध्ये गेली? ते म्हणजे आई तुम्ही खोटं का बोललात? का लपवलं हे? काय करू हो सौरभ? आता तुम्हीच समजवा तिला. मी किती प्रयत्न करते तिला रामाश्रयापासून दूर ठेवायचं. रामाश्रयापासून का कपिल पासून? आई मी तुम्हाला त्या दिवशी पण विचारलं, तेव्हा सुद्धा तुम्ही. अहो नाही हो, तसं काही नाहीये. खरंच तसं काही नाहीये. तिला ना रामाश्रयाची खूप ओढ आहे बघा. अहो, मी किती प्रयत्न करते पण ऐकतच नाही माझं. आता तुम्हीच काहीतरी करा प्लीज. आई रिलॅक्स. हा, आपले आरोग्य आपल्या हाती आणि आरोग्याची गुरुकिल्ली. वा, छान छान पुस्तकं मिळालीत. मी नाही बाई कधी गेले डॉक्टरकडे. ही पुस्तकं वाचून तर बरं केलंय स्वतःला. काय चाललंय? घरोघरी पुस्तकं पोहोचवायची लायब्ररी सुरू करतेस का? हे सगळं घेऊन कुठं बाहेर निघालीस? मी कशाला कुठे जाईन? आणि तुम्ही थांबाव जरा, मी काहीतरी वाचतीये ना. अरे हो, पण काय वाचतेस ते सांगशील की नाही? विविध रोगांवर घरगुती उपचार. एकापेक्षा एक उपाय दिलेत यात. तुम्हाला खरं सांगू का, आयुर्वेद हे आपलं मूळ आहे. त्यामुळे मला आयुर्वेद वन औषधी खूप आवडतात. तुला वनौषधी खूप आवडतात, मग तुला आयुष्यभर आजारी पडायला लागेल. म्हणजे तू वनौषधीचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकशील. झाले तुमचे विनोद करून झाले. एक सांगू, यात सगळ्या रोगांवर उपचार आहेत. ए इंदू, याच्यामध्ये संशय, वेडसरपणा, अतिउत्साह या विकारांवर काही इलाज आहे का ग? तुम्हाला प्रत्येक बाबतीत मस्करीच कशी सुचते हो? नाही, मी अत्यंत गांभीर्यपूर्वक तुला विचारतोय. हे बघा, मला गोखल्यांसाठी जालिम उपाय सापडलाय. अगं कशाला नसत्या उचापत्या करतेस? तुझ्यातला हा जो वैद्य जागा झाला ना, त्याला जरा निजव. अति उतावळेपणा करू नकोस. गोखले आपले व्याही आहेत, त्यांची काळजी नको का करायला आपण? अगं त्यांची मला काळजी वाटते म्हणूनच मी तुला हे सांगतोय. बास हो,
हे पहा, गोखले ICU मध्ये आहेत. त्यांना डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे. एवढी मदत सध्या त्यांना पुरेशी आहे. हा, ते मला काही माहित नाही. तुम्ही मला गोखले वहिनींना फोन लावून द्या बरं. मी त्यांना तुळस, आवळा आणि कोरफड याच्यापासून ज्यूस कसा बनवायचा ते सांगते. नाहीतर असं करू का, मीच देऊ का त्यांना बनवून? तुळस, आवळा, कोरफड यांचा ज्यूस तू ICU मध्ये त्यांना पाजणार? अगं म्हणूनच मगाशी मी तुला सांगत होतो, संशय, अतिउत्साह, उतावीळपणा या विकारांवर काही इलाज आहे का बघ. लक्षात येते का तुझ्या? गोखले ICU मध्ये आहेत. तुम्ही मला फोन लावून देणार आहात का नाही? अरे देवा. बोल. हॅलो, हा बोला वहिनी. कशी आहे तब्येत गोखल्यांची? तितकीशी सुधारणा नाहीये अजून. ICU मध्येच आहेत ते. हो का? बरं, आपण त्यांना एखादा आयुर्वेदिक काढा दिला तर? नाही म्हणजे मला असं वाटतंय की लवकर बरं वाटेल त्यांना. म्हणजे तसा एक उपाय आहे माझ्याकडे. हार्ट अटॅकवर? हो. नाही नको. सौरभ त्यांना मुंबईला नेतोय. तिथे त्याच्या मित्राच्या वडिलांचं हॉस्पिटल आहे ना. हे बरं केलं हा. नाही म्हणजे मुंबईत कशी फास्ट ट्रीटमेंट मिळेल त्यांना. काही आता टेन्शनच नाही. बरं मी काय म्हणते, गौरीला मदतीला पाठवू का सौरभ बरोबर? नको नको. सौरभच तसं म्हणालाय. मी त्याच्या खूप मागे लागले होतो पण नाहीच म्हणाला तो. काही लागलं तर कळवेल म्हणतो. बरं, ठेवू फोन? पण नक्की कळवा हा. बर. अगं तू काय करते सिंधू? गौरीचं अजून लग्न व्हायचंय, तू आत्ताच काय गौरीला गोखल्यांबरोबर पाठवतेस? माझा सौरभवर पूर्ण विश्वास आहे. त्याचा अर्धा विश्वास जरी तू तुझ्या मुलीवर ठेवलास ना तर खूप बरं होईल. का हसताय? अरे यार काय जोक झाला एवढा? मला पण सांगा ना, मला पण हसायचंय. सांग. सिक्रेट आहे. आणि ते तू ओळखायचंस. अरे काय मी काय अंतर्ज्ञानी आहे का तुमची सिक्रेट ओळखायला? सांगा ना काय झालंय? तू जर ओळखलं नाहीस ना तर आम्ही बोलणार नाही तुझ्याशी. बर. श्रेया तू काय वर्गात पहिली आलीस का? हे शक्य आहे का? या. काय तो कॉन्फिडन्स. स्वप्नात सुद्धा वाटत नाहीये हिला की आपण पहिलं यावं. तर काय हा अतरन काय लॉटरी लागली ना? एवढं कुठे आमचं नशीब. ए बरं आता मला खरंच कंटाळा आलाय. सांगा ना काय सिक्रेट? अरे असा कसा रे तू? सांग गौरीताई, हा नाही ओळखू शकणार. तू सांग. सांगते सांगते. सौरभने मला भेटायला बोलवलं होतं आणि त्याने मला सांगितलंय की काय तो फायनल विचार कर आणि निर्णय घे. हो तर हो, नाही तर नाही. हा चला म्हणजे फायनली सौरभला अक्कल आली म्हणायचं. नाही, आणि कसं झालं, आपण त्याला सांगायची काही गरजच नाही ना, त्याचं त्याला कळलं. बरं झालं. पण मग काय हा आता काय निर्णय काय घेणारस? मुलगा चांगला आहे, हा वकिली चांगली चालू आहे, घर चांगलं आहे, लग्नाचं वय झालेलं आहे, मग काय होकार कळवतेस ना? हो. बघा फोन वाजला, म्हणजे सौरभ साहेबांचाच फोन असणार. बोल सौरभ. गौरी तू रामाश्रममध्येच आहेस का? हो, तिथेच थांब, आलोच मी. मला ना तुझ्याशी बोलायचंय काहीतरी. हो मी आल्यावर आपण बोलूया. अहो का सांगितलं नाही? तो येतोय आता इथे. काय? चांगली संधी होती ना. नाही गौरी तो येतोय ना इथे. उत्तम. आपण असं करू, आपण दोघे मिळून सांगू त्याला. ए गौरी आई बाबा पण आले. आता जे काही व्हायचंय ना ते सगळ्यांसमोर होऊ.